या गावामध्ये आता इतिहास तुम्ही सांगितला 26/11 वगैरे, तुम्हाला हे सगळं माहिती असताना आता तुम्ही सावध झाले पाहिजेत. प्रशासन या ठिकाणी आहे. प्रशासनाला आमची आज मागणी आहे की आज इथं जे काही सातत्याने माऊली सांगतात की इथं हे वाढत चाललं, डुप्लिकेट रेशन कार्ड, डुप्लिकेट बाहेरचे लोक येतात, बाहेरून मतदान करतात. उदाहरण त्यांनी सांगितलं, सांगलीतून मतदान करतात, परत दौंडमध्ये येतात. हे काय आपल्याकडेच घडतं असं नाही, हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा घडतं. आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं घडणारं सगळ्यात मोठं उदाहरण जर पाहिजे असेल की जे लोक देशाच्या काश्मीरमध्ये राहतात पण त्यांचं मतदान तुम्हाला कुठं पाहायला मिळेल? कुठं पाहायला मिळेल? ते दाढी कुरवाळतो ना लोकसभेत, ते हैदराबादचा, इकडचे लोक तिकडं मतदान करायला जातात. कुठं? हैदराबादमध्ये. म्हणजे आपण किती जागृत आहे हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. जर ते लोक करू शकतात हेचा तुम्ही विचार केला गेला पाहिजे. हे कशावर निवडून येतात? कारण इकडचे लोक, कारण मतदान वेगळ्या ठिकाणी वेगळ्या दिवशी असतं लोकसभेचं, तुम्हाला माहिती. महाराष्ट्रात 2-3 टप्पे असतात, कुठल्या वेगळ्या राज्यात 2-3 टप्पे असतात आणि निकाल एकाच वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हे काश्मीरचे लोक तुम्हाला सांगतो तिकडे जातात आणि 24 तास अगोदर मग सगळं मतदानाच्या अगोदर सगळं बंद होत असतं. पोलीस बिलीस सगळे ते यंत्रणा बंद करून टाकतात. काही काही यंत्रणा चालू राहतात पण काही काही बंद होतात. मग ते काय करतात, 8 दिवस अगोदरच तिथे जाऊन मुक्कामाला कुठं थांबणार. आणि आपल्याला कसं आपण विचारतो कोण बघतो, जरी आपला गंध असला, जरा आपला जरा हिंदूचा अवतार तरी आपण तर त्याला 1000 वेळा संशय घेऊ. पण ते मच्छरदाणीची टोपी आणि दाढी बघितली तर ते अजिबात विचारणार नाही, ते लगेच सांगणार आओ 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 आओ. आणि आपण 4 वेळा विचारतो, पाहुणे कुणाचे? बर, ह्याचे कोण तुम्ही, त्याचे कोण तुम्ही? 4 वेळा विचारतो. अरे त्याला सांगितलं पाहिजे पहिली मतदान कर पाहुणे. आणि मतदान कोणाला करायचं? काय घोषणा आपली? हे आपण प्रत्येक पाहुण्याला सांगितलं पाहिजे. सभा होतील जातील पण भविष्य कशामध्ये आहे, देश सुरक्षित कशामध्ये आहे, राज्य सुरक्षित कशामध्ये आहे आणि आपलं यवत गाव सुरक्षित कशामध्ये, हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे आपण सगळ्यांनी, ही प्रक्रिया असते, या प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा भाग असेल तो लोकशाही. आणि लोकशाही ही अशा पद्धतीने चालते. मग ते लोक कुठून काश्मीरहून तिथपर्यंत जातात आणि आपण इथलच्या इथं गावातले माणसं जागृत होत नाहीत. आपले लोक लगेच सांगतात नाही तो माझा पाहुणा आहे, तो माझा आमका आहे. हे कुठलंही राजकीय व्यासपीठ नाहीये. पण तुम्हाला एकच सांगतो की ज्या ज्या वेळेला धर्माचा विषय येईल, भगव्याचा विषय येईल, राजेंचा विषय होईल तर सगळे पक्ष बाजूला ठेवायचे आणि त्या भगव्या ध्वजाखाली आपल्या सर्वांची जबाबदारी की एक होण्याचं काम आपण करायचं. आणि ते तुम्ही आज आपल्या गावामध्ये तुम्ही केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी अशा कामांना हातभार लावला पाहिजे. अडचणी वेगवेगळ्या असतात, आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला पाहिजे. जसं अहिल्यादेवी होळकरांनी या संपूर्ण भारतभरामध्ये या मुघलांच्या नंतर जसे त्यांनी मंदिरांची तोडफोड केली तर अहिल्यादेवींनी या देशभरामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं. आणि म्हणून आपल्या देखील गावामध्ये तितक्याच झपाट्याने मंदिरं प्रत्येक परिसरामध्ये निर्माण झाली पाहिजे. दर आठवड्याला सोमवारचे आपली महादेवाचे असल, गुरुवारची दत्ताची असल, शनिवारची मारुतीची असल, रविवारी कुठेतरी आपल्याला खंडोबाची असेल, ह्या सगळ्या आरत्यांचं आपल्या गाव पातळीवरती नियोजन आपण केलं पाहिजे. आणि म्हणून हा कायदा जर समोरच्याला एक येता आपल्याला तोच कायदा आपण प्रत्येकाने लावून घेतला पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर जे जे काही अनधिकृत असेल तर त्याचा पाठपुरावा आपली काय 4-2 जणांची टीम करा. त्याला काय रोज आपल्याला ती काय रोज 100-200 लोक नाही जमा करायची, पण कायदेशीररित्या प्रत्येक प्रशासन बघितला तहसीलदारापासून ग्रामपंचायतपासून प्रांतापर्यंत तर पोलीस स्टेशनपर्यंत आपण प्रत्येकाने तुम्हाला सांगतो की आपण त्याच्या बाबतीमधली एक अर्ज ते आपण सातत्याने दिला पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याच्याशिवाय हे लोक शांत बसणार नाही. आज कुठेतरी वेगळ्या बाजूच्या आपल्या लोकांना गोरक्षकांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे
कुठं जर गाया पकडायला गेलं, कोणाची चौकशी करायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे देखील सातत्याने होत आहेत. हे महाराष्ट्रामध्ये आम्हाला अनेक ठिकाणून पुण्यात आम्हाला ऐकायला मिळतं. याच्या बाबतीत देखील कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कायदेशीर मार्गाने हे आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि म्हणून त्या बाबतीतल्या कुठेही काम करत असताना आपले बंधू भगिनी हे कुठेही अडचणी येता कामा नये याची देखील प्रत्येकाने ही जबाबदारी आपण घेणं आणि त्याच्यावरती देखील काम करण्याची आवश्यकता आहे. पूर्वी आता तुमच्या टायमाला तुम्ही ज्यावेळेला काम करायचे त्यावेळेला फार काय हे कॅमेरे वगैरे नव्हते, त्यामुळे तुम्ही काय काम केलं हे काय कोणाला कळत नव्हतं. पण आज जे काम नाही केलं ते सुद्धा हे आरोपी करून टाकतात, अशी परिस्थिती. आणि तिसरे चौथेच माणसं पुरस्कार घ्यायला कुठेतरी जात असताना पाहायला मिळतं. त्यामुळं आपण आपल्या धर्माचं रक्षण करत असताना काही गोष्टींमध्ये कुठं आपल्याला कुणी गवणार नाही याची देखील खबरदारी आपण प्रत्येकाने घेतली गेली पाहिजे. कारण हे काही लोक आता वेगळ्या लोकांना हाताशी धरतात आणि त्यांच्या माध्यमातून वेगळ्या देखील केसेस ह्या गोरक्षकांच्या बाबतीमध्ये दाखल व्हायला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आमचं काम सुरू आहे. त्याच्यात देखील गोरक्षकांना कसं संरक्षण देता येईल, गोरक्षकांच्या पाठीमागं चांगल्या मोठ्या पद्धतीने कसं निर्माण करता येईल हे आम्ही सगळं करतोय. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो, जे कायदा मानत नाही ते फक्त झुरळ आहेत. कारण की महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान दिलं आणि या संविधानामध्ये सगळ्यात मोठा अधिकार कोणाला दिला असेल तर त्या लोकसभेवर जाणाऱ्या लोकांना कायदा बनवण्याचा अधिकार दिला, कायदा दुरुस्त करण्याचा अधिकार दिला. आणि महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेमध्ये जातील तो महाराष्ट्राचा कायदा काय कसा असला पाहिजे, त्याचं कायद्याचं धोरण कसं असलं पाहिजे हे सगळं महाराष्ट्राच्या त्या संपूर्ण सभागृहाला दिलं आहे. आणि ह्या सभागृहामध्ये ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे जर हे निर्णय होत असतील, जसं गो हत्याचा कायदा झाला, त्याच्या विरोधामध्ये जर कोणी गो हत्या करत असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे दिलेले आहे. गोवंशाचा कायदा तयार झाला, गोवंश हत्या कोणी करत असेल तर याच्या बाबतीतला कायदा दिला. आणि ह्याच्या बाबतीत हे कायदे होऊन सुद्धा तुम्हाला सांगतो कुठेही याच्यामध्ये आपल्याला हे थांबलेलं पाहायला मिळत नाही. त्यामुळे आम्ही मागच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये मागणी केली राज्य सरकारकडे की हे वारंवार गुन्हे घडणारे जे लोक आहेत, गुन्हे करणारे लोक आहेत, यांच्यावरती साधी कारवाई होती आणि ते तास 2 तासामध्ये आपल्या गोरक्षकांसमोर येतात किंवा सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात, हम आ गए, हम अभी क्या करोगे. तर ह्या सगळ्या ज्यावेळेला भावना आमच्यापर्यंत आल्या, आम्ही राज्य सरकारपर्यंत मांडल्या आणि त्याच्यावरती राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांनी लगेच सांगितलं, आम्ही मागणी केली की याच्यावरती तुम्ही मकोका सारखी कारवाईची घोषणा करा. आणि ताबडतोब त्यांनी ती घोषणा केली, आम्ही मकोका लावू. त्याच्यावर देखील आता आपलं काम सुरू आहे, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आणि भविष्यामध्ये आज आमची मागणी आहे, या सभेच्या माध्यमातून मागणी आहे की आता जसं पडळकर साहेब आपल्याकडे सगळे सातत्याने महाराष्ट्रभर मोर्चे चालू आहेत की आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी आवश्यकता जर कशाची असेल तर 2 कायदे जास्त तयार करण्याची आवश्यकता आहे. आणि ते म्हणजे आपल्या माय माऊलींचं रक्षण ज्याच्यातून होईल तो लव जिहादच्या विरोधामध्ये कायदा तयार झाला पाहिजे. आणि दुसरा लँड जिहादच्या बाबतीमध्ये एक नवीन कायदा हा लवकरात लवकर अंमलात आणावा, याच्याकरता देखील आपला पाठपुरावा हा राज्यस्तरावरती सुरू आहे. त्याच्याकरता तुमचं अनेक लोकांचं वेळोवेळी तुम्हाला सांगतो समर्थन लागणार आहे. जरी कुणी उपस्थित राहू शकलं नाही तर आज आपल्याला सोशल मीडियासारखं माध्यम आहे, कोणाला घाबरू नका, निर्भीडपणे त्या व्यासपीठावरती तुमचं मत मांडा की याला आमचं समर्थन आहे. कारण तिथून तुम्हाला सांगतो त्यांनी मध्यंतरी फार मोठ्या प्रमाणामध्ये याला एक मोहीम राबवली. या सगळ्या गोष्टीला त्यांनी दिलेल्या सहाय्या घेतल्या, गल्लोगल्ली सहाय्या घेतल्या, कितीतरी कोटी सहाय्या झाल्या, कोटीवर गेलेत, कोटीवर. आणि आपल्या अजून तुम्हाला सांगतो जागरूकता देखील व्हायला तयार नाही. हे जागृत व्हा, शेजारचे पाजारचे लोक जागृत करा. आणि ही जागरूकता जर होत नसेल त्याला हैदराबादला न्या, त्या मच्छरदाणे दाखवा, त्या दाड्या दाखवा, जागरूकता करावं लागेल. आता त्याला वेगवेगळे माध्यम वापरा की ज्याने आपले लोक जागृत होतील. आणि जरी तरी जागृत नाही झाला हरकत नाही, पण दादांना माझी त्याला विनंती, तू नाही झाला हरकत नाही, पण आमच्यासारखे जे काम करते त्याला तरी अडू नको, ही तरी माझी त्याला विनंती राहील. नाही तर आपल्यालाच सांगते असं करू नका ते अमकं होईल, तसं करू नका तमकं होईल. अरे आता येड्यांनो पार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथपर्यंत हात जायला लागले यांचे. आणि आता कशाचा विचार करायचा, राजकारणाचा कशाचा विचार करायचा, समतेचा कशाचा विचार करायचा, काय आपण विचार कशाचा करायचा.
त्याने आपल्या घरापर्यंत यायचं, आपल्या घरातल्या पुरी घेऊन जायचं. तुमच्याकडे सुद्धा 4-2 प्रकार तुम्ही सांगितले की त्या मुलीला 2 अपत्य झाल्यानंतर, आता ते काय नाव घेत नाही मी, ते मला ते नाव सांगितलं ते, आपण कुठल्याही प्रकारे आपल्या एखाद्या भगिनीचा काही अपमान होईल असं नाव घ्यायचं नाही. काय प्रकार इथंच चालू आहे असं नाही, हे तुमच्या तालुक्यापासून महाराष्ट्रापासून तर देशभरामध्ये असे प्रकार घडतात. याला एकच उपाय आहे की आपल्यामध्ये जागरूकता ठेवणे. कुणी जर त्या मार्गाला जात असेल त्याला जागृत करणे, आणि ती जबाबदारी ही आपल्या सर्वांची. तरच या देशातल्या प्रत्येक बांधवाचं तसं स्वप्न होतं पडळकर साहेब, आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं की ह्या भारत भूमीमध्ये अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहिलं पाहिजे, ते राहिलं. आणि उद्याचं जे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे की या जगाच्या नकाशावरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे, आणि तो म्हटला पाहिजे की हा भारत देश हिंदू राष्ट्र आहे. हे होऊसपर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं असे कार्यक्रम, असे विचार हे आपल्याला प्रत्येकाच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत हे घेऊन जाण्याचं काम आपल्या प्रत्येक व्यक्तीला करायचं. आणि म्हणून आज हा जी घटनाक्रम आहे, मी आता अधिकचा वेळ घेत नाही, पण इथल्या प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण सर्वांनी आज सांगितलं की आरोपी अटक केला, आता कुणी पाहिला नाही कोणता आहे, त्याचं नाव काय तुम्ही डिक्लेअर केलं नाही, हे कोणतं आहे, यांनीच केलं का नाही तेही तुम्ही डिक्लेअर केलेलं नाही. त्यामुळं याची वस्तुस्थिती कुठल्याही प्रकारची कोणाची दिशाभूल न करता हे तुम्ही संपूर्ण बाबी या येवत नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला हे तुम्ही कळवलं पाहिजे की काय घटनाक्रम होता, काय झाला, कशा प्रकारे झाला. नाहीतर हेच तुम्ही सांगता की पडळकर आले, जगताप आले, ते अमकं बोलले, फलानं बोलले. अरे पण ते बोलले आम्ही काय मूर्ख बिरक आहेत काय? हा, हे कशा करता आलो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणी जर असं करत असेल तर त्याला वेळोवेळी जर आम्हाला जरी त्याच्या व्यक्तीच्या किंमत मोजावी लागली तर हरकत नाही, पण आम्ही कुठेही थांबणार नाही, मागं पाहणार नाही. फक्त आणि फक्त या महाराष्ट्राचा, भारताचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांना कुठेही यांच्या प्रतिमा, यांचा विचार आणि यांनी निर्माण केलेले भगवी पताका याला कुठेही धक्का आम्ही लागू देणार नाही. त्यामुळे आज आमची प्रशासनाला मागणी आहे की हे तुम्ही याच्या पायबंद घाला. हे संपूर्ण जी काही जिहादी पिलवळ ही सातत्याने, ताईने सांगितलं रस्त्याच्या अलीकडून एक मंदिर आहे, पल्लीकडून आहे, ही पिलावळ खालून सगळीकडे लागायला लागली आता. त्यामुळे आता ही बंद करायचं काम हे प्रशासन जर योग्य प्रकारे जर आपले सहकार्य करत नसेल तर आपण सर्वजण रस्त्यावर या, आपण सर्वजणांनी त्याच्यामध्ये वेळ काढा आणि सातत्याने या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये आपली भूमिका आपण मांडण्याचं काम हे आपण त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने या महाराष्ट्रामध्ये केला जाईल. त्यामुळे अधिकचा वेळ घेत नाही, पण तुम्ही सगळे लोक इथून जात असताना माझी एक कळकळीची विनंती आहे की इथून जात असताना याबद्दलच्या भावना या सरकारपर्यंत, या प्रशासनाचे बसणारे वरिष्ठ अधिकारी जे मुंबई पातळीवर बसतात इथपर्यंत आवाज जाण्याकरता फक्त आणि फक्त या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावना इथून जात असताना प्रत्येक या ठिकाणी असताना आमची हिंदू बंधू भगिनी जेवढे असतील त्यांनी जात असताना फक्त मोबाईलचा वापर तेवढ्या कामाकरता करावा, ही एक आपल्याला नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय.